हा नमस्कार भाऊ बहिणींनो, सर्वांना शुभ सकाळ. भाऊ बोल समर्थ बघा रडायचा हा उठला आता झोपेतनं. त्याला घेतलाय मांडी विकून तर रडतोय आहे का. जे केलं का काय कोणास ठेव त्यांनी नुसतं रडतोय आहे का. काय झालंय पोरा. भाऊ बोल मायला फोन केलता. बरं वाटतंय का विचारायला भाऊ बहीण म्हणजे तोड वाटतंय म्हणते बरं तितकं नाही म्हणले पण भाऊ बहीण आयला चालायला आता येतं व्यवस्थित एवढं पण नाही. दमादमाने चालते. भाऊ बहीण आयला समर्थला आयला बोलायचं होतं. समर्थ काय माहिती बोललं का नाही हो करा द्यायचं आयला भावा बहिणींना. काय म्हणायची काय करतोय झोप उठला का झोपेतनं मग हो करायचा. आता झोपला होता बघा सुटला हे बी. त्याला घेतला मांडे भाऊ बहिणींना रडतोय म्हणून. झोप बघतो बाग इकडे तिकडं. समर्थ काय होत या मांड नाही का नाही हलवली तर रडतोय लय. मांड जर हलवायला लागलो का नाही ग बसतो या महाकाल. त्याला बसलोय करत खेळतो त्याला भावा बहिणून खेळावतोय. बाबू नाही होत तेव्हा आई पैशाला गेलं खेळायचा. जायचा त्याच्या मांडे बरं झोपायला खेळायचा व्हायचा काय का ना समोर ते म्हणतं शांत बसतोय भाऊ बहिणींना. बाबा बोलून कामात चाललो होतो काका म्हणले इथं कोण ना घरी ते पण चाललं त्यांच्या तिकडं चाललं ते आजोळ्याला. हे पण चाललं समर्थ हे समर्थचं चाललं आजीकडे आजीकडे चाललं समर्थ. त्याची आजी आजोबा आजारी आहे ते त्यांना चाललं भेटायला. आता कधी यायचे काय माहिती भाऊ बोलून. तर म्हटलं ते 4 वाजता येईल आम्ही माघारी. मी चाललो होतो कामाला आखा म्हणजे नका जाऊ माझ्या देवस्थान ते एकटंच आहे मग घरी. भाऊ बोलून गाडीचा हप्ता आलाय. काम नाही केल्याशिवाय कोण द्यायचं घेतो हप्ता. जायचं कामाला भाऊ बहिणीनं हप्ता गाडीचा गोळा करायचा. भाऊ सकाळी यायचा पुन्हा आठवता समर्थला यायला बोलायचा कर द्यायचा करायचं कसं क बसलाय बाकी. बाला हे बाबल्या आता ग बसला शांत. आता लय वरडतो भाऊ बहिणीनं लय वरडतोय समर्थ. ते बघतो इकडं तिकडं म्हणाला होतोय कसं
मायरा नका जाऊ म्हणतो तर मायरा म्हणते मला पण जायचंय तिकडं चालली आजोळ्याला चालली तिच्या आजोळ्याला चुपकी बबल्या झोपा 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 झोप टाकल्यावर बोंबल तुला टाकल्यावर खाली वरडलंय तुला मांडव त्याला बरं वाटतं भावा बोलून मांडव घेतल्यावर असं उभं घेतल्यावर मांडव घेतल्यावर गो बसतो असं नाही हो आहे का नाही आहे का नाही बरं वाटतं तुला मांडव हा मांडव घेतल्या ग बसतोय आणि असं उभा दारा ग बसतो भाऊ बहिणी असं टाकलं का नाही ह्याच्या लगेच मग वरडतो टॅक्सी आल्या का तुला रे ये पोरा ये पोरा टॅक्सीला आलं काय समर्थ समर्थ आहे का बाळ बाळ समर्थ आहे का समर्थ आहे का कोण आहे बाळ आहे समर्थ आहे चल चल फिरायला उठ उठ चल 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 लवकर गोटा जमा देतो झोप लागली असं अयो भूक लागली तर कोण बघत सुद्धा नाही थोडं नका बोट घालू काय भूक लागली काय भूक लागली ना काय भूक भावा बहिणीनं हा आईचा हाल भगवानात लय अवस्था बेकार आहे पण काय करायचं भाऊ बहिणीनं त्यानं स्वतःहून प्रयत्न केला ना भाऊ बहिणीनं तरच ते ए पुढं होईल भाऊ बहिणी यशस्वी होईल भाऊ बहिणी मी कालपासून माझी गाडी चावी ओळखतो एक चावी गमली बघा असली काल कुठे ठेवलेलं मला लक्षातच नाही माझी चावी गाडीची कालपासून मी भडकतोय व भावा बहिणीनं आणि कुलपाय का ना कुलपायची आहे त्यालाच होती कुलपायची आहे कुलपायची गाडी त्या कटर चाव्याला होता कुठं पडली काय माझी चावी गाडीची काल कबर ठेवली मी काय माहिती लागवड झालं भावा बहिणीनं तू कोणती चावी काढली म्हणून मी कोणी चावी काढली गाडीला हे चावी बघा चावी भेटतात 2 चाव्या भाऊ बहिणीला चावी कुठं पडलं म्हणून काही चावी मी काढली या आता हे तर नेट जपून ठेवावं वापरावं लागेल माझा भावा बहिणी चावी तर गमली का नाही मग समजा वाजार 5 का समजा भाऊ बहिणी समजा 5 का समजा मग चावी तर कुठं पडली भेटली तर पचका समजा होईल पचका भाऊ बहिणीनं आता देवांना पूजा होतं लय घाल बसली देवांवर पण काय झालं भाऊ बहिणीनं पाणी काय घावलंच नाही पाण्यात म्हणजे सुटलं होतं पण गावलंच नाही लगेच संपून गेलं
बघ आता बाबा बोलून माझ्या दिवस राहिलो घरी. आता पुढच्यापासून कामावर जायचं आपलं. एवढा 2 आठवडा बरवायचं. गाड्या सापडत जायचं भावा बहिणीचं. घरातलं ते पैशाचं मागं आणायचं घरात. जेवढे बाजरी आणायचे भावा बहिणी.